चला पेज नंबर 3 त्याच्यातलं फोर्थ प्रॉब्लेम. 5 कार्ड्स आर ड्रॉन सक्सेसिव्हली विथ रिप्लेसमेंट. परत इथं रिप्लेसमेंट आहेच आहे बा. फ्रॉम अ वेल शफल्ड डेक ऑफ किंवा पॅक ऑफ सुद्धा चालतं 52 कार्ड्स. फाइंड द पी फॉर प्रोबॅबिलिटी दॅट नंबर 1 3 आहे त्याच्यामध्ये. ऑल 5 कार्ड्स आर स्पेड. नंबर 2 ओनली 3 कार्ड्स आर स्पेड. आणि नंबर 3 नन इज स्पेड. आता हे पत्त्याच्या ह्याच्यावरचं आहे. पत्ते सगळ्यांना माहिती 52 कार्ड असतात त्याच्यामध्ये. 13 एकाच याचे असतात. स्पेड म्हणजे मराठीमध्ये किलवर. किलवर तुम्हाला माहिती आहे. किलवरचे किती पत्ते असतात हे सुद्धा माहिती आहे. किती असतात? 13 असतात आहे की नाही. मग त्याच्यामध्ये 5 आपल्याला घ्यायचे आहेत. 52 पैकी 5. पहिली प्रॉबिलिटी काय? ऑल 5 कार्ड्स आर स्पेड. म्हणजे त्या 13 पैकी 5 जे घेणार आहेत आपण, म्हणजे 52 पैकी जे 5 उचलणार आहेत ते सगळेच्या सगळे स्पेड असले पाहिजे. म्हणजे 13 पैकी 5 आले पाहिजेत. दुसऱ्यांदा ओनली 3 कार्ड्स स्पेड. आणि मग नन इज स्पेड. एक्स काय घेतला आपण पहा. लेट एक्स नंबर ऑफ स्पेड कार्ड्स. नंबर ऑफ स्पेड कार्डला काय घेतलं आपण? एक्स. मग त्याची प्रोबॅबिलिटी काय येणार आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग अ स्पेड कार्ड फ्रॉम अ पॅक ऑफ 52. म्हणजे 52 पैकी एक स्पेड कार्ड काढण्याची प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी काय असते? एन ऑफ एक्स अपॉन एन ऑफ एस असते. एन ऑफ एक्स म्हणजे 13 स्पेड कार्ड असतात. किलवरचे 13 असतात. 13 पैकी किती घ्यायचा? एक. म्हणजे 13C1 झालं हे ॲक्च्युली. ते आपण 13 घेतो डायरेक्ट. आणि हे 52C1 झालं त्याला आपण घेतो 52. म्हणजे 13 पैकी एक स्पेड घ्यायचं. एक स्पेड कार्ड आपण आधी एकचीच प्रॉबिलिटी घ्यायची असते. आणि 52 पैकी एक म्हणून हे 13/52 आलं. 13ला 52 डिवाइड होऊ शकतं. म्हणजे 1/4 आलं. 13 चोक 52. मग पीची व्हॅल्यू 1/4 आली तर क्यूची व्हॅल्यू काढायची 1 मायनस पी. म्हणजे 1 मायनस 1/4. सबस्ट्रॅक्शन करून घ्या. 4 मायनस 1 दॅट इज 3/4. याच्यामध्ये एन इज इक्वल टू किती आहे? 5 आहे. 5 घ्यायचेत आपल्याला. कारण की 5 कार्ड आपण टोटल त्याच्यातले काढलेत. देअरफॉर एक्स हॅज द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन सच दॅट एन कॉमा पी. एन आणि पी हे त्याचे पॅरामीटर्स आहेत. देअरफॉर पी एम एफ ऑफ एक्स इज. फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स. एनची व्हॅल्यू 5 दॅट इज 5CX. पीची व्हॅल्यू 1/4 ब्रॅकेट रेस टू एक्स. क्यूची व्हॅल्यू 3/4 ब्रॅकेट रेस टू 5 मायनस एक्स. ह्या 3/4ला मी स्प्लिट केलं 1/4 आणि इंटू 3. म्हणजे 1/4 रेस टू एक्स तसाच ठेवला. त्याच्यामध्ये परत 1/4 रेस टू 5 मायनस एक्स घेतला आणि 3 रेस टू 5 मायनस एक्स. असं आपल्याला वेगवेगळं करता येतं. असं का केलं? कारण की 1/4 रेस टू म्हणजे ए रेस टू एम आलं. हे ए रेस टू एन आलं. ए रेस टू एम प्लस एन करता येतं आपल्याला. म्हणून 5CX ॲज इट इज 1/4 रेस टू प्लस मायनस एक्स कटला 5 आला. 1/4 रेस टू आलं हे 5. आणि 3 रेस टू 5 मायनस एक्स तसंच राहिलं. आता त्याच्यातल्या एक 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 काढायच्या. पहिली त्याच्यातली प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल 5 कार्ड्स आर स्पेड. 5ला 5 कार्ड हे कसे असले पाहिजेत? स्पेड असले पाहिजेत. ह्या एक्सच्या ठिकाणी फक्त तिथं काय मांडायचं? 5 मांडायचं, सोडून घ्यायचं. देअरफॉर पी ऑफ एक्स इज इक्वल टू 5 दॅट इज P5. पी ऑफ 5 5C5 आलं. 1/4 रेस टू 5 एक्सची व्हॅल्यू सॉरी इथं 1/4 रेस टू 5 आपण आधीच कॅल्क्युलेट केलेलं. 3 रेस टू मात्र 5 मायनस 5 एक्सची व्हॅल्यू किती येतं आपल्याजवळ? 5. NC0 आणि NCN ह्याची व्हॅल्यू काय असते? 1. म्हणजे 5C5ची व्हॅल्यू आली 1. 1/4 रेस टू 5 तसाच. 3 रेस टू 5 मायनस 5 इज 0. परत ए रेस टू 0ची व्हॅल्यू काय असते? 1. 4चा 5th पॉवर आपण काढू शकतो. 4चा 2 पॉवर आपण पूर्ण गुणाकार करत बसण्यापेक्षा असं केलं. हा सेकंड पॉवर 16 आला, हा सेकंड 16 आला आणि हा 4. 16 256 त्याचा स्क्वेअर आला. त्याला पुन्हा 4 मल्टिप्लाय केलं.
1024 किंवा 2चा 10वा घात ज्याला पाठ असेल ते सुद्धा लिहू शकतात. 4चा 5th पॉवर आणि 2चा 10th पॉवर दोन्ही इक्वल असतं. म्हणजे पी ऑफ 5 आलं 1/1024 दॅट इज 1024. नंबर 2 त्याच्यातलं ओनली 3 कार्ड्स आर स्पेड. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय घ्यायचं आहे याच्यामध्ये फक्त 3 घ्यायचं. तिथं पहिले 5ला 5 काढायचे होते, आता 3. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची त्याच्यामध्ये, हे जे आपण काढलेलं आहे 5cx 1/4⁵ 3⁵ - ह्या एक्सच्या ठिकाणी काय घ्यायचं फक्त 3 घ्यायचं. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 आलं. दॅट इज पी ऑफ 3 म्हणजे 5c3 1/4⁵ तर आहेच आहे. 3⁵ एक्सच्या ठिकाणी आलं 3. आता इथं मात्र 5c3ची व्हॅल्यू काढायची. इथं 3 आहेत म्हणजे 5 एक न कमी करत 3 वेळेस घ्यायचा. म्हणजे 5 × 4 × 3. डिनॉमिनेटरमध्ये 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 3 × 2 × 1 लिहायची काही गरज नाही. 1/4⁵ 5. 1/4 एकटा ठेवला बाजूला आणि 4⁵4 इथं बाजूला टाकला मी आणि हा 3⁵2. असं काय केलं, 3 कॅन्सल झाला, हा 4 कॅन्सल झाला. आता बाकी हे काही कॅन्सल होणार नाही. हा 5 3⁵2 आला 9 आणि हा 4⁵4 256 येतं आपल्याला इथं माहिती. 16 × 16 256 आणि हा × 2. 5 × 9 आली 45 आणि 256 × 2 हे झाले 512. म्हणजे ओनली 3 स्पेड कार्ड्स असण्याची प्रॉबिलिटी आली. पी ऑफ 3 इज 45/512. अजून एक त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेली प्रॉबिलिटी ऑफ नन कार्ड इज स्पेड. नन कार्डचा अर्थ काय, एकही कार्ड स्पेड असलं नाही पाहिजे. 13पैकी एकही कार्ड म्हणजे त्या 52पैकी एकही कार्ड स्पेड नसलायला पाहिजे. म्हणजे 0 असलं पाहिजे. म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 दॅट इज पी ऑफ 0. एक्सची व्हॅल्यू किती घ्यायची दोन्ही ठिकाणी 0. म्हणजे 5c0 एक्सची व्हॅल्यू 0 घेतली. 1/4चा 5th पॉवर हा आपण आधीच कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि 3⁵5 - x म्हणजे इथं आलं 0. NC0ची व्हॅल्यू असते 1. 1/4⁵ ॲज इट इज आणि 3⁵5 - 0 दॅट इज 5. 4th पॉवर काढायचा. इथं 3⁵5 करण्यासाठी 3⁵2 केलं 3⁵2 आणि हा 3. इथं सुद्धा कॅल्क्युलेशन करताना 4⁵2 4⁵2 4 ह्याची कॅल्क्युलेशन आधी केलेली आहेत आपण. 1224 येतात. यांचं मल्टिप्लिकेशन 9 × 9 81 आलं. 81ला पुन्हा 3 मल्टिप्लाय करा 243 आले. म्हणजे 243/1024 ही आली प्रॉबिलिटी ऑफ 0 दॅट इज नन ऑफ कार्ड इज स्पेड. एकही कार्ड स्पेड नसण्याची प्रॉबिलिटी आली 243/1024. आता पुढचा प्रॉब्लेम काही होणार नाही त्याच्यामुळे हा आपण इथंच थांबवतो.